काय करायचं असेल विदाउट डुईंग जॉब, कोणाला काही विकत घेऊन द्यायचं असेल किंवा बनवून द्यायचं असेल ते तुम्ही करू शकता. त्याचा ट्रेंडमध्ये खूप चालू आहे. तर ऑनलाईनलाही विकता येतं. जसे आता खूप वेबसाईट आहेत मिंत्रा वगैरे, नंतर मॅडम पण सांगतील तुम्हाला. त्यात तुम्ही आपले जे शिवलेले ड्रेसेस असतात तुम्ही त्यांना तिकडे शोकेस करू शकतात फोटो काढून, आणि कोणाला जे आवडलं ते त्यांना लाईक करतील किंवा ते तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतील पुढे की आम्हाला हे घ्यायचं आहे किंवा नाही, कितीला पडेल वगैरे. तर तुम्हाला ऑनलाईन पण ड्रेसेस विकता आहेत जे तुम्ही बनवताय. आणि थँक्यू. जागेच्या गरजेविषयी बोलतो. आता आमच्या घरात दोनच मुलं आपण घेतो. तुम्ही सर्व परचेसेस आपल्या घरातल्या आजी आजोबा किंवा आई वडील करायचे. तर प्रत्येक घरामध्ये एक CPO आहे. CPO म्हणजे चीफ पर्चेसिंग ऑफिसर. तुझं वय किती असतं? 16 वर्षाच्या खाली. चीफ पर्चेसिंग ऑफिसर CPO. आणि दुसरा असतो CTO, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. यांचं काम काय की जास्तीत जास्त गॅजेट्स जे आहेत म्हणजे मोबाईल आजच्या जगात लॅपटॉप इतके दिवस होतात याचा वापर करून किंवा सोशल मीडियाचा वापर करून एखादा छोटं गिफ्ट जरी द्यायचं असेल 100-150 रुपयाचं, तरी हे मुलं लगेच ऑनलाईन जाऊन ऑर्डर करतात आणि घरी ती वस्तू अर्धा एक तासात येऊन जाते. पेमेंट वगैरे पण तो आल्यावर घेतो. प्रॉडक्ट जर ॲक्सेप्टेबल नसेल तो परत देखील पाठवला जातो. तर म्हणून मी यांना बोलत होतं की आपण काही लोकांनी शंका व्यक्त केली होती की आम्हाला शोरूम टाकायचं, जागा असेल, भांडवल मिळालं, सरकारची मदत मिळाली, मोदी सरकारच्या बऱ्याचशा स्कीम आहेत पण त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही, बँकेच्या स्कीम आहेत. तर आणि सिद्धांत गाईड की तुम्ही ऑनलाईन जे करतात का त्या पद्धतीने हे ऑनलाईन जागा नसेल तरी त्याचं ते शोरूम ऑनलाईन त्याच्याकरता काय स्पेस विकत घ्यावी लागते का? नाही, स्पेस म्हणजे पैसे भरावे लागतात का ऑनलाईन नाही, फ्री असतं सगळं. आपलं तुम्ही वेबसाईट तुम्ही तुमचे गेलेले प्रॉडक्ट ऑनलाईनवर डिस्प्ले करू शकता, टॅग लावून किंमत ठेवू शकता. आणि त्याचं शॉपिंग बाईंग सेलिंग कसं होतं ते सांगतात. माहिती असेलच त्यांच्याकडे पण सगळ्या CTO आहेत. पैसे आता लागत नाही. सगळ्यांकडे फेसबुक वगैरे सगळ्यांच्या मुलांकडे किंवा मुलींकडे असतं फेसबुक. तर त्याच्यावरतीही आपण पेज एक आपलं स्वतःचा पेज क्रिएट करून त्यावर मार्केटिंग करू शकतो आणि आपले सगळे ड्रेसेस तिकडे फोटो टाकून टाकू शकतो आणि लोक आपल्याला तिकडे मेसेज करतील की आम्हाला हे आवडलं वगैरे. तर यात पैसे फक्त इंटरनेटसाठी लागतात. इंटरनेट फॅसिलिटी लागेल. त्यांना माहिती असेल, मुलांना यंग जनरेशनला सर्व माहिती आहे. पण आता जागा आणि हे बिल्डिंग हा क्रायटेरिया राहिलेला नाही. आपण ऑनलाईनकडे जाऊया. या बाबतीत देखील जरी काय ट्रेनिंग पाहिजे असेल तर आपल्या ITच्या फॅकल्टी तुम्हाला आणखी मार्गदर्शन करतात. घरात तर तुम्हाला मुलांकडे मिळणारच आहे, पण आपण स्पेशलाइज ट्रेनिंग घेऊया. नंतर मुलांना शिकूया कसं ऑनलाईन शॉपिंग आणि बाईंग सेलिंग करा. थँक्यू सो मच. वन्स अगेन ऑल द बेस्ट. जॉब करत असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही. पण आता हा कोर्स करून मी पुढे कुणी काही मला करायला सांगितलं तर मी नाही म्हणणार नाही. मी वेळात वेळ काढून ते करून घेणार आहे. मला एवढंच सांगायचं होतं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अंजली काळे. मी BSc ग्रॅज्युएट आहे. मी बरेच वर्ष काम केलं होतं. पॉलिटिकल मॅनेजर म्हणून मुलाच्या एज्युकेशनसाठी म्हणजे 12वीला 10वीला असताना मी जॉब सोडला त्याला वेळ देण्यासाठी. तर आता घरी आहे तर असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आणि खूप आधीपासून मला फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट होता, पण वेळ मिळत नव्हता मला किंवा फायनान्स आहे पण स्टील असं पटकन कुठेतरी टाकता येत नाही. व्हेरी एक्सपेन्सिव्ह कोर्स. मला इथे सरांनी जो हा कोर्स आपल्याला उपलब्ध करून दिला म्हटलं की त्याचा बेनिफिट घ्यावा, त्यासाठी मी इथे आले. आणि मला जाणवत आहे की असे बरेच बेनिफिट्स आहेत की मी फ्युचरमध्ये युटिलाइज करू शकेन प्रॉपरली.
जर मी तो नीट कोर्स केला तर मला ॲडव्हान्स कोर्सही करता येईल आणि जर मला एखादा बिझनेस करण्यासाठीच मी मुद्दाम इथे आलेले आहे ॲक्च्युली की मोठ्या प्रमाणात मला करायचा आहे व्यवसाय आणि फॅशन डिझायनिंगचा पुरेपूर उपयोग मी करणार आहे या क्लासचा ॲडव्हान्स कोर्स करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात ब्युटी किंवा जसं सर म्हणाले की आता आपल्याला महत्त्वाचं काय असतं की बऱ्याच वेळा आपल्याला जागा नसते बुटीक वगैरे टाकण्यासाठी जर आज जे सरांनी गाईड केलं की आपण ते ऑनलाईनही करू शकतो म्हणजे माझा मुलगा स्वतः ऑनलाईन भरपूर परचेस करत असतो तर मला त्याची आयडिया आहे तर मला असं वाटतं की आपण डिझाईन केलेले क्लोथिंग्स आपण ऑनलाईन सेल केले तर जागेचा आणि बऱ्याच गोष्टींचा आपला जो खर्च आहे तो वाचू शकतो सो फ्युचरमध्ये आय वॉन्ट टू स्टार्ट दिस ॲज अ बिझनेस म्हणून करणार आहे मी थँक्यू. माझं नाव योगिता काढले माझा कोर्स शिकण्यासाठी आहे स्वतःसाठी मला स्वतःला माझे तर फॅशनचे कपडे शिवायला मला पहिल्याच आवडतं पण काही नॉलेज नसल्यामुळे मी कधी शिवले नाही पण आता मी शिवायचा प्रयत्न करेन आणि बिझनेस करायचं म्हटलं तर पूर्ण व्यवस्थित नॉलेज मिळालं तर पुढं घरी बसल्या सुद्धा मी हा स्वतःचा बिझनेस चालू करू शकते म्हणजे घरच्या मुलं बाळा सगळं सांभाळून घरकाम करून घरच्या घरी पण मी सगळं करू शकते त्यामुळे मी हा कोर्स झाल्यानंतर स्वतःचा बिझनेस करायचं घराच्या घरात चालू करेन. माझं नाव प्रियांका बाग मी सुयर्ता इन्स्टिट्यूटला आधी विजिट केलं होतं तिथे टाईम मॅनेजमेंट झाल्यामुळे मी त्या कोर्स नाही करू शकले सध्या किरण सरांनी तो कोर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मार्केटिंग नॉलेज आहे मला डिझायनिंग नॉलेज थोडंफार आहे पण स्टिचिंग नॉलेज काहीच नव्हतं म्हणून स्टिचिंग नॉलेज गेन करण्यासाठी मी हा कोर्स करत आहे इथून पुढे काहीतरी नक्कीच ह्या कोर्सचा फायदा घेऊन नक्कीच काहीतरी स्वतःचा बिझनेस स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करेन अशी मी माझी स्वतःची अशी इच्छा आहे म्हणून मी हा कोर्स करणार आहे आणि इथून पुढेही जसे वेगवेगळे कोर्स मी अवेलेबल करतील तसे तेही नक्की करणार. माझं नाव उल्का सुनील गाडेकर आणि लग्नापूर्वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी कमेंट्समध्ये फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी एंट्रन्स दिली होती म्हणजे तेव्हापासूनची ती इच्छा होती तर म्हणजे किरण सरांमुळे ती इच्छा मी पूर्ण करेल अशी मला वाटतंय आणि इथे यायचा हेतू तसा छोटा होता माझा की ॲटलिस्ट आपले स्वतःचे कपडे किंवा मुलींचे कपडे किंवा इतर जे आपल्याला रेग्युलर जे लागतात तर ते आपण स्वतः स्टिच करून यूज करू आणि थोडीफार बचत होईल या ॲक्च्युलीच मी आले होते पण आजचं जे सेशन झालं त्यामध्ये भरपूर चांगले पॉझिटिव्ह थिंग्स ऐकायला मिळाल्यामुळे आता हेतू वाढत चाललाय म्हणजे उद्देश वाढत चाललाय आणि आय थिंक भरपूर यामध्ये आपल्याला फायदा होईल असं वाटायला लागलंय. थँक्यू. जेव्हा आधी माझं थोडंसं सांगते मी माझं नाव इंजिनियर डेकोरेटर आहे काही पण सुयर्ता इन्स्टिट्यूटमधूनच केलेलं आहे तर इंजिनियर डेकोरेटरच्या आम्ही इंजिनिअरिंगची कामं वगैरे घेतो तर माझं नाव असं म्हणतो की शास्त्र तू कंपनीची म्हणजे प्रोप्रायटर आहेस तर तुला काय करायचं आहे जॉब करून किंवा तुला काय करायचं शिकून असं म्हणजे बरेच काही काही प्रश्न असतात तुला हल्ली काय तू घरीच लक्ष दे किंवा घरच करत म्हणजे असं नाही की तू काही शिकू नको पण आता ही वेळ शिकण्याचा नाही असं म्हटलं असतं तर मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला हा फावला वेळ मिळतो त्यामध्ये त्या वेळामध्ये बायकांनी वेळात वेळ काढून आपण हे करतोय की म्हणजे बायकांचे आभार मानण्याची खूप मोठी गोष्ट आहे ते इथे येत आहेत आणि हे करतायत तर प्रत्येक महिलेने मला वाटतं की आपल्याकडे जे काही नॉलेज आहे म्हणजे प्रत्येक महिलेला म्हणजे आमच्या घरात फॅशन डिझाईनचं नॉलेज असेल असं नाही काही महिला रांगोळी छान करत असतील काही मेहंदी छान करत असतील काहींना जेवण छान बनवता येत असेल तर ज्या ज्या माझ्याकडे ज्या ज्या स्किल आहेत तर त्यांनी त्यांचं करिअर करावं. माझं नाव मंगल दादाराव सोनटक्के मला फॅशन डिझाईन करायची खूप आवड होती पण माझं शिक्षण नसल्यामुळे मला हे पुढं करता आलं नाही कारण सगळीकडे विचारल्यामुळे 8वी पास शिक्षण
लागतं. माझं शिक्षण काहीच नाही आहे, तरी मी घरी माझं स्वतःचं ब्लाऊज उचलून त्याच्यावरती माप वगैरे काढून मी ते प्रयत्न केले. आज मी घरी बसून मी बाहेरचे ब्लाऊज शिवते आणि हा माझा प्रयत्न मी पहिल्यापासून चालू ठेवला. आणि जेव्हा मला इथं फॅशन डिझाईनचा कोर्स चालू झाल्याने कळलं, म्हणून मी इथे आलेली आहे. यातनं मी चांगलं काहीतरी शिकून सनी पुढे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन आणि शिकलेल्याचा पुरेपूर फायदा होईल यासाठी मी नेहमी 1 महिन्याचा पूर्ण कोर्स पूर्ण करेन आणि त्यासाठी माझा प्रयत्न चालू राहील. पुढे वेगवेगळं काहीतरी करण्याचं मार्केटिंग करण्याची माझी पूर्ण तयारी असणार. हॅलो, मी वंदना देशपांडे. किरण सरांनी जो क्लास उपलब्ध करून दिलाय त्याचा पुरेपूर फायदा घेणार आहे आणि टीचरांना पण माझ्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये पण शिकवणार आहे आणि ॲडव्हान्समध्ये पण पूर्ण करणार आहे परत पुढे कोर्स. थँक्यू. नाव दीपक मालुसरे. मी आधी लग्नाच्या आधी मुंबईला राहत होती. आता खूप इच्छा होती की फॅशन डिझायनिंग करावं, पण काही कारणामुळे मला करता आला नाही तो. आणि आता किरण सरांनी जो कोर्स उपलब्ध करून दिला आहे